नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी म्हटलं की खूप सारं फराळाचं खाणं होतं। शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकल्या, अनरसे, अगदी वसुबारस, धनतेरस पासून आपली त्याच्या आधीपासूनच आपली दिवाळी सुरू झालेली असते आणि नरक चतुर्दशीला तर सकाळी उठून गरम अनरसे आणि गरम चकल्या याच्यावर सगळे जण ताव मारतात आणि मग या सगळ्या खाण्याची आपल्याला वर्षभर सवय नसल्यामुळे प्रत्येकाला ऍसिडिटीचा त्रास होतो। मग सगळे जण काहीतरी गोळ्या घेतात, औषधं घेतात। त्यासाठी अगदी घरगुती उपाय म्हणून पित्तशामक अशी मी आज हिरवी चटणी दाखवणार आहे। ही जी पित्तशामक चटणी करणार आहे यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कोथिंबीर, पुदिना, पुदिन्याची पानच घेतली आहे बरं, गोडलिंब, गोडलिंबाची सुद्धा पानच घेतलेली आहेत, लसूण, सोललेला लसूण आहे, आलं आहे आणि अर्ध लिंबू आहे। या सगळ्याचं प्रमाण सारखं आहे। 20 ग्रॅम कोथिंबीर आहे, 20 ग्रॅम पुदिन्याची पानं आहे, 20 ग्रॅम गोडलिंबाची पानं आहे, 20 ग्रॅम निवडलेला लसूण आणि 20 ग्रॅमच आलं आहे आणि त्याचे की मी वरची सालं काढलेली नाहीत आणि त्यासाठी आपल्याला एक अर्ध लिंबू लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ। मीठ तुम्ही सेंधव किंवा कोणतंही वापरू शकता। अशी अगदी सोपी चटणी आहे। आता हिला आपण मिक्सर मधनं काढून घेऊया। हे बघा, आता आपण कोथिंबीर, पुदिना, गोडलिंब म्हणजे कढीपत्ता, लसूण आणि आलं हे सगळं एकत्र केलेलं आहे। कोथिंबीर मी दांड्यांसहित घेतलेली आहे, बाकीचे सगळे मी पानं घेतलेले आहेत। पुदिना वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे, सगळ्याच गोष्टी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मी जिरं, राहून गेलं सांगायचं, अर्धा चमचा मी जिरं घालणार आहे। काय सगळ्या गोष्टींचे फायदे आणि तोटे मी सांगत नाही, कारण आजकाल नेटवरनं सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि पटापट सगळे इतके की पटकन वाचूनही घेतात। ही चटणी मात्र मी अनुभवाने सांगते आहे की खरोखरच ही चटणी ॲसिडिटी एकदम कमी करणारी आहे। यात आपण अजिबात मिरची घालत नाही, तरीही तुम्ही बघाल ही चटणीचा रंग आणि चव ओळखायलाही येणार नाही आपल्याला की आपण यात मिरची वगैरे घातलेली नाही आहे, इतकी सुंदर लागते। यात मी आता अर्ध लिंबू पिळलेला आहे। आता मी यात थोडंसं मीठ घालून याला बारीक करून दाखवते। हे पहा, किती सुंदर हिरवी कंच अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे। याच्यात तेल किंवा फोडणी हिंगाची काहीही टाकायचं नाही। ही अशीच्या अशी खायची। रोज जेवताना सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा ही जेवणात घ्यायची। चमचा म्हणजे पोहे खाण्याचा जो आपला नॉर्मल चमचा असतो, सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा ही तुम्ही जेवणात खा। त्याच्यानंतर एरवी तुम्ही ब्रेड बरोबर, सँडविचला किंवा भाकरी बरोबर अशी सुद्धा खाऊ शकता। पण आता ही आपली चटणी पूर्णपणे तयार आहे। 8 दिवसात आपल्याला कळतं की आपली ॲसिडिटी कमी होते आहे। इतकी सोपी अशी ही चटणी आहे। फक्त सगळ्याचं प्रमाण मात्र अगदी सारखं घ्यावं लागतं आणि ही अशी चटणी तयार होते। अगदी अशी सोपी चटणी तुम्हीही करून बघा, तुमच्या लक्षात येईल की नाही खरंच चवीलाही अप्रतिम लागते। ही चटणी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि मला प्रतिक्रियांनी कळवा तुमची चटणी कशी झाली। माझा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।